आज आईवडिलांसमोर सांगतो का माझ्या आईवडिलांना मी नको होतो. तसं नाही, तू पाहिजे होता, पण मुलगा म्हणून नाही तर मुलगी म्हणून पाहिजे होता. चला तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो. तर रामकृष्ण हरी मंडळी, वर्ष होतं 1996. मी आईच्या पोटात होतो आणि माझ्या आई वडिलांना आधीच एक मुलगा होता आणि सुशिक्षित असल्यामुळे कदाचित, पण त्यांचे विचार त्या काळच्या समाजापेक्षा खूप पुढे गेलेले होते. डॉक्टर, आम्हाला सोनोग्राफी करायची आहे. मुलगा असेल तर नको आहे. मुलगी असेल तरच पाहिजे. स्वतः महिला डॉक्टर असून सुद्धा हा त्यांच्यासाठी तेवढाच धक्का होता जेवढा पोटात असलेल्या माझ्यासाठी. हे काय बोलताय तुम्ही? आणि तेव्हा त्यांनी असं सजेस्ट केलं. मी माझ्या आयुष्यामध्ये अशी पहिलीच केस बघितलेली आहे ज्यांना मुलगा नाही तर मुलगी हवी आहे. मग माझं ऐका, एवढी तुमची मनाची तयारी आहे तर चेकच करू नका, जे होईल ते होऊ द्या. आणि हे दवाखान्याचं ज्यावेळेस माझ्या आजीबाईला कळलं तेव्हा आजीबाई माझ्यासाठी धावून आली आणि तिनं ठणकावून सांगितलं, अरे पोरग असू नाही तर पोरगी, ते देवाचं देणं. हे हां, जे होईन ते होऊ द्या. परत काही मनात आणलं तर बघा मग. आणि मग फायनली 7/12 शुभम भाऊचा जन्म झाला. आणि खरं तर आई वडिलांनी कधीही असं जाणून पण दिलं नाही का त्यांना मुलगा नाही तर मुलगी पाहिजे होती, परंतु कुठंतरी मनात एक खंत राहिली होती. आणि ज्यावेळी माझी बायको प्राची गरोदर राहिली त्यावेळी आमचं संपूर्ण घर माझ्यासह सगळ्यांची एकच इच्छा होती का माझ्या जन्माच्या वेळी अपूर्ण राहिलेली इच्छा काळाच्या पलीकडे जाऊन यावेळी तरी पूर्ण व्हावी. आणि यावेळी देवाने आमची प्रार्थना ऐकली आणि सोन पावलांनी आमच्या घरात लक्ष्मी आली. छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, सी न्यारी सी अच्छी सी